नमस्कार, मी स्वाती कुंभार। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी कलाकंद। पहिल्यांदा आपण मंद आचेवरती 1 लिटर दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि दुधाला उकळी यायला लागल्यानंतर आपण त्यामध्ये 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि लिंबू पिळून झाल्यानंतर आपण चमच्याने एकसारखं हलवून घ्यायचं आहे। त्यातून दूध वेगळं झालं पाहिजे आणि त्यातून पाणी वेगळं झालेलं दिसायला पाहिजे। त्यानंतर आपण मंद गॅसवर हलवून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता तो यातून पाणी आणि दूध वेगवेगळं झालेलं आहे। त्यानंतर आपण एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यावरती ती चाळण ठेवून त्याच्यावरती आपण स्वच्छ असं कापड हांतरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ते दूध आपण ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर ते पाणी सगळं निचरून खाली जातं। त्याच्यानंतर आपण ते मिश्रण थंड झाल्यानंतर आपण रुमाल असं एकत्र करून त्यातील पूर्ण पाणी राहिलेलं आहे ते आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं आता घरच्या घरी असं मस्त बिना केमिकलचं असं पनीर तयार झालेलं आहे। ते आपण आता पूर्णपणे गार झाल्यानंतर हाताने कुस्करून घ्यायचं आहे आणि आपण कलाकंद करण्यासाठी आपण इथं मी जाड अशा भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते हलवून त्याच्या निम्म दूध झाल्यानंतर पूर्ण उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये घरी बनवलेलं पनीर टाकून पूर्णपणे असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण। आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ते आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता साखर टाकून घ्यायची। साखर आपण आपल्याला चवीला जसं म्हणजे गोड हवं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये साखर टाकू शकतो आणि साखर टाकल्यानंतर पूर्ण ते मिश्रण आपण घट्ट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून पूर्ण परत एकदा हलवून घ्यायचं आणि आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि आपण एका प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप लावून झाल्यानंतर त्या प्लेटमध्ये आपण हे पूर्णपणे कलाकंद आपण पसरवून घ्यायचं आहे। आपल्याला जशा शेपमध्ये पाहिजे तसं त्या प्लेटमध्ये आपण ते मिश्रण काढलं तरी चालतं आणि पूर्ण आपण पसरून त्यावरती मी मस्तपैकी असे काजू आणि बदाम टाकलेले आहेत। आता आपला हा कलाकंद तयार झालेला आहे। आपण आता 1 तासासाठी थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे। आता आपण हे थंड झाल्यानंतर चाकूने असे चौकोनी आकारामध्ये आपण कलाकंद कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही आपल्या घरच्या घरी असा बिना केमिकलचा असा कलाकंद तयार झालेला आहे। हा खाण्यासाठी पूर्ण असा पौष्टिक आहे। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा।